आज आपण द उद्यमी महाराष्ट्र शोमध्ये एका अशा व्यक्तीला भेटणार आहोत की ज्या व्यक्तीने ऑलरेडी होता बिझनेस, पण तो बिझनेस सोडून नव्याने एक जर्नी सुरू केली आणि आज त्यांनी करोडोचा पल्ला गाठलेला आहे. सो उद्यमी महाराष्ट्र शोमध्ये मी माझ्याकडनं शिकून ज्यांनी व्यवसाय चालू केलेत, माझ्या गायडन्सखाली ज्यांनी व्यवसाय 1 करोड प्लस कमीत कमी व्यवसाय उभा केला आहे, अशा व्यक्तींचे इंटरव्ह्यूज करतो आणि त्यातून मला एकच दाखवायचं आहे की कोणी व्यवसाय करू शकतं जर प्रॉपर सिस्टम्स असतील, प्रोसेस असतील तर. आणि हे जे व्यक्ती आहेत जे आपल्याला उद्यमी महाराष्ट्र शोमध्ये कनेक्ट होत आहेत, हे तुमच्यापैकीच एक आहेत. सो जर ते करू शकतात तर तुम्ही पण करू शकतात, हे दाखवण्याचा माझा छोटासा प्रयत्न आहे. आणि या जर्नीमधनं मला सगळ्यात महत्त्वाचं या पॉडकास्टमधनं आज जे आपल्याबरोबर गेस्ट आहेत त्यांच्याकडनं खरंच बऱ्याच गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. कारण मी त्यांची जर्नी जवळून पाहिलेली आहे, मी त्यांची जर्नी फॉलो केलेली आहे. त्यामुळे एखादा माणूस जर त्यांनी दृढनिश्चय केला तर तो कुठून काय क्रिएट करू शकतो हे आजच्या पॉडकास्टमधनं आपण तुम्हाला बघायला मिळेल. सो अमोदजी, धन्यवाद नमस्कार. आल्याबद्दल. सगळ्यात पहिले सगळ्यात पहिले तुमचं नाव, तुम्ही कुठून आलात, तुमच्याबद्दल थोडंसं सांगता आलं तर. माझं नाव अमोद धर्माधिकारी. माझ्या कंपनीचं नाव धनवती एक्झिम प्रायव्हेट लिमिटेड. पुण्यात असतो. पुण्यातनं मी एक्सपोर्टचा माझा व्यवसाय सुरू केला. आत्ता मी फिश एक्सपोर्ट करतो, मरीन प्रॉडक्ट्स एक्सपोर्ट करतो. आणि माझं फॅक्टरी आउटलेट जे आहे ते चेन्नईला आहे. तिथून मी फ्रेश फिश एक्सपोर्ट करत होतो. आता ह्या महिन्यापासून एप्रिल एंडपासून माझं फ्रोझन फिशचं हे सुरू होतं आहे, ज्याची फॅक्टरी मी कोचीनला घेतली. आता सगळ्यात पहिला प्रश्न असा येतो की तुम्ही अमोद धर्माधिकारी आणि मासे, तुम्ही स्वतः मासे खाता का? हो, तुम्ही मासे खाता? हो, मी मासे खातो. सो कसं माशांमध्ये येण्याचं कसं? 2024च्या मेमध्ये पहिल्यांदा TTE केलं. त्याच्या आधी मी जो 36 वर्ष सिव्हिल कॉन्ट्रॅक्टिंग म्हणून गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकरता काम करत होतो. पण ओव्हर द पिरियड ऑफ टाईम आणि कोरोनाच्या नंतरची परिस्थिती, आर्थिक परिस्थिती वेगळी त्यांची पण बिघडलेली होती. आणि याच्यामध्ये मी एक दुसरा वे आऊट शोधायच्या याच्यामध्ये होतो. ज्यावेळेस मी तुमचं ऑनलाईन 99 रुपीजचं वर्कशॉप केलं. त्याच्यानंतर मग मी TTE केलं. आणि मग मला PMP करायला मी 1-2 महिन्याचा मध्ये वेळ घेतला. करता येईल आपल्याला हे, कारण ह्या ज्या एजला मी आहे त्या ह्याच्यात अजून नवीन काय शिकायचं किंवा अजून काय करायचं, आपल्याला कॉन्ट्रॅक्टिंगशिवाय दुसरं काही येत नाही. या गोष्टीवरती फार प्रचंड विश्वास होता की आपल्याला तेवढंच जमतं त्या ह्याच्यामध्ये. पण मग हे ठरवल्यानंतर मग PMP सुरू केलं. आणि PMP सुरू केलं त्यावेळेस एक वेगळा विषय, वेगळे काही प्रॉडक्ट्स करता येतील, इंजिनिअरिंग प्रॉडक्ट्स करायची सुरुवात केली होती सिव्हिल इंजिनिअरिंग प्रॉडक्ट्समध्ये. ओके. आणि ज्याची माझ्याकडं काय म्हणता येईल डीलरशिप आहे. जे प्रॉडक्ट्स मी आत्ता वापरत होतो आत्तापर्यंत. माझं ह्याच 31 मार्चला आत्ता माझी शेवटचं गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं काम संपूर्ण हँडओव्हर केलं आणि फायनल क्लोजर ऑन द एंटायर सिस्टीम केली. आणि आता फुल फ्लेज एक्सपोर्टमध्ये गेलं. तो बिझनेस आता कम्प्लिटली बंद तो केला? पूर्ण बंद केला. ते शेवटचे 2 प्रोजेक्ट्स होते, जे मोठे प्रोजेक्ट्स होते त्याचे चालू होते, ते हँडओव्हर केले. तर PMP केल्यानंतर जेव्हा मी हे सगळं एक्सपोर्ट माझ्या सिव्हिल प्रॉडक्ट्समध्ये एक्सपोर्ट करायला त्यावेळेस त्याची फायनलायझेशन सायकल खूप मोठी आहे असं लक्षात आलं. म्हणजे मी वेन आय स्टार्ट पिचिंग इन टू समबडी, टू अ कन्सल्टंट, टू अ प्रोजेक्ट कन्सल्टंट, आणि तो फायनल होऊन मला ऑर्डर देईल, याची साधारणपणे 9 महिने ते 12 महिन्याची सायकल आहे. तेवढ्या याला वेळ लागतो. आता परदेशात मग इतका सतत फॉलोअप आणि इतकं सगळं कशा पद्धतीत करता येईल हे करत असताना माझ्या एका नेटवर्किंग इव्हेंटमध्ये एक फिश एक्सपर्ट माझ्या संपर्कात आले. अच्छा. आणि मग आम्ही जवळजवळ आठवडाभर एकमेकांना रोज भेटलो. हे तुम्ही प्रोडक्ट ठरवलेलं नव्हतं? नव्हतं. मी सिव्हिल प्रोजेक्ट्स आपल्या पहिल्या 1-to-1 मिटिंगमध्ये मी माझं ते प्रॉडक्ट घेऊन आलो होतो पुण्यामध्ये. ज्यावेळेस तुम्ही आला होतात त्यावेळेस मी ते तुम्हाला दाखवलं होतं की हे करायचं. पण त्याची सायकल खूप मोठी होती. दुसरी गोष्ट, आपल्याकडे म्हणजे मी जर आपल्या PMPच्या ह्याच्यात झालं तर 200 जण होते. त्यातले 140 जण कांदा आणि हे करणार होते. जी गोष्ट मी आयुष्यात कांदा आता आपण इतका ऐकतो, लासलगावपासून तिथे होणाऱ्या सगळ्या गोष्टी, की सरकार आणणारे त्याच्यावरचे निर्बंध आणि हे, त्यामुळे त्याच्यात शिरायचं नाही ही गोष्ट पहिल्यापासून फिक्स होती. करायचं होतं तर इंजिनिअरिंग प्रॉडक्ट्समध्ये करायचं होतं आणि तेच करायचं. पण मग जेव्हा पेमेंट सायकल प्रोजेक्ट फायनलायझेशन सायकल खूप मोठी आहे असं लक्षात आलं. आणि ह्या व्यक्तीशी मी आठवडाभर बोलत होतो. मग आम्ही दोघं जण, वी ट्रॅव्हल टू चेन्नई, वी ट्रॅव्हल टू तुतीकोरीन, वी ट्रॅव्हल टू नेल्लोर. आणि म्हणजे कसं गंमत लागते की
ज्यावेळेस हे करायचं ठरलं त्यावेळेस एक कनेक्ट असा सापडला की जो भारतातली नंबर 2ची फिशरीज आहे, ओके त्याचा MD आपला मित्र निघाला. ओके. मग त्याच्याबरोबर पुण्यामध्ये बसून त्याच्याबरोबर दोनदा हे करून की काय व्यवसाय कसा चालतो काय. आणि मग आफ्टर 3 months ऑफ डेलिब्रेशन वी डिसाइडेड टू गेट इन टू द फिश बिझनेस. तो सुद्धा फ्रेश, की पुन्हा त्याला पेमेंट सायकल फास्ट अमुक. पण रजिस्ट्रेशन्स एम्पेडाची सगळी त्याची व्हॅल्यू जास्त, बँक गॅरंटीज मोठ्या, तुमचा प्लांट ओनर जो असतो तो मोठे डिपॉझिट्स घेतो. हे सगळं वर्कआउट करायला मला 3 महिने लागले. ओके. 3 महिन्यानंतर नेहमीप्रमाणे लो हँगिंग फ्रूट म्हणून दुबई ओके. सुरू केलं. पण मग लक्षात आलं की ते जितकं लो हँगिंग फ्रूट आहे ते तितकं पटकन हातात येत नाही. आणि मग देन वी स्टार्टेड टू गो इन टू द अदर मार्केट्स. आणि मग आज आम्ही 4 ह्याच्यामध्ये करतो, 4 देशांमध्ये करतो. तर मासे ठरवायचं कारण प्युअरली एक एक्सपर्ट नेटवर्किंगमधनं मिळाले आणि त्याचा मात्र स्टडी केला. त्याचा मात्र हे केला की कशा पद्धतीत. आता माझा जो प्लांट ओनर आहे, म्हणजे ज्याचा मी मर्चंट एक्सपोर्टर म्हणून हे घेतलं आहे, ही इज डुईंग 22 tons अ डे वाव. एक्सपोर्ट टू 11 countries. आणि मी आफ्टर 7 months आय एम डुईंग वॉट अबाउट 2.5 to 3 tons अ डे. आणि माझ्या एरियामध्ये चेन्नईमध्ये जिथे माझा तो प्लांट आहे तिथे जवळजवळ अशी 70 युनिट्स आहेत ओके. जे फिश फ्रेशमध्ये एक्सपोर्ट करतात. व्हेअर जेवढ्या एक्सपर्ट्सशी बोललो ते सगळ्यांचं मत फ्रेश नका करू. हो. कारण फ्रेशमध्ये पेमेंट्स आणि बेसिकली लॉजिस्टिक्स लॉजिस्टिक ते सगळ्याच गोष्टी इश्यूज खूप मोठे आहेत. पण आम्ही जेव्हा त्याचं बघितलं आणि हे केलं, तर दुसरं जे तुम्ही नेहमी शिकवता त्या ह्याच्यातली महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याच्या बायरबरोबरचा असलेला जो कनेक्ट आहे. वर्षातनं 4 वेळा 11 देश फिरतो. त्याच्या ते डेज फिक्स असतात. एकदा निघाला की 16 दिवस ते 11 देश फिरून येतो, सगळ्यांना भेटून येतो. पण मग त्याचं इतकं कॉन्टॅक्ट, त्याच्यात 22 टन पर डे प्रोसेस करणं ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि बेसिकली ते 11 देशांना वेगवेगळ्या एअरलाईन्सनी पाठवणं तेवढं त्याचं सप्लाय चेन मॅनेजमेंट हा खूप बिल ऑफ लेडिंग बनवणं, ते सगळं हे करणं ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि ते त्यांनी गेली 25 वर्ष व्यवस्थित करतात. म्हणजे 2099 पासून ते एक्सपोर्ट करतात फ्रेशमध्येच. ओके. पण मग एकदा असं हे सगळं झाल्यानंतर असं लक्षात आलं, तर पहिला तो आन्सर करणं तर फिश अशा पद्धतीत सिलेक्ट केलं. बोललो खूप जणांशी इंडस्ट्रीमधल्या. नशिबाने जसं मी म्हणलं असं की काही कनेक्ट्स चांगले मिळाले, जे स्टॉलवर्ड्स आहेत ह्या ह्याच्यातले, त्यांच्याशी बोललो, ह्या एक्सपर्टबरोबर बोललो, एम्पेडामध्ये जाऊन लक्षात घेतलं. माझ्या कोचनी आणि तुम्ही जसं वेगवेगळ्याला सांगितलं होतं की त्याचं एम्पेडाचे सगळे म्हणजे तुमच्या EPC वाल्यांची वेबसाईटवर सगळ्या स्टडीज करा, काय करा. त्याच्यानंतर आपण ते इंडिया पोर्टल याच्यावर केलेलं, तर त्या सगळ्याचे स्टडी रिपोर्ट्स आपल्याकडे चांगले होते. आणि इंडिया हॅड अ व्हेरी व्हेरी फाईन रेकॉर्ड इन मरीन एक्सपोर्ट्स. बरोबर. ह्यूज हे आहे. आणि त्यातल्या त्यात वनमाई श्रीम जे कल्चर्ड आहे ते तर प्रचंड जातं. म्हणजे आउट ऑफ आवर एक्सपोर्ट अबाउट 50 to 55% कल्चर्ड जातं. आणि ह्यूज रेव्हेन्यू इज कमिंग इन. त्यांनी आता हे सगळं वाढवलं. गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी 2014 नंतर त्यांनी फीज वाढवल्या, कारण खूप काही माल प्रॅक्टिसेस झाल्या होत्या त्याच्या आधीच्या ह्याच्यात. आणि मग त्या डिप्लोमॅटिक लेवलवर त्याच्या कंप्लेंट्स गेल्या, म्हणून मग त्यांनी आता हे सगळे हे वाढवले होते. पण त्याप्रमाणे आम्ही ते सुरू केलं. आणि फर्स्ट शिपमेंट वेंट ऑन 14th July 25 टिल नाऊ 16 मार्चपर्यंत व्यवस्थित. सो तुम्ही थोडंसं परत मागे घेऊन जातो. जेव्हा तुम्ही उद्यमी जॉईन केलं त्यावेळेस तुमची मेंटल अँड फिनान्शियल पोझिशनिंग कशी होती? मेंटल आय वॉज लिटल बिट क्ल्यूलेस. ओके. की म्हणजे जसं मी म्हटलं असं की मला सिव्हिल इंजिनिअरिंग आणि कॉन्ट्रॅक्टिंग सोडून दुसरं येत नाही. याच्यावरचा विश्वास फार गाढ होता की आपण हे करतोय, पण आता म्हणजे प्रॉडक्ट काय शोधायचं. सो सगळ्यात जसं मी म्हटलं की ते सिव्हिल इंजिनिअरिंग प्रॉडक्ट जी होती बाय डिफॉल्ट त्याच्यात काम करत होतो. ते प्रॉडक्ट्स मी सगळे माझ्या प्रोजेक्ट्सवर वापरले होते, ते सगळं करत होतो. त्याच्यामुळे त्याचंच एक्सपोर्ट करायचं असा हे होता. त्यामुळे तो एक हे होता.
फिनान्शियली ओके, फिनान्शियली आय वॉज डुईंग गुड. सो तसा काही प्रॉब्लेम नव्हता. आणि आय हॅड अ व्हेरी गुड इन्व्हेस्टर विथ मी, जो ह्या सगळ्या करायला आम्हाला जे हे लागतं. कारण आफ्टर दिस डिस्कशन ऑन फिशच्या बाबतीतलं सगळं डिस्कशन झाल्यानंतर व्हेरी 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 फंड सेंट्रिक वर्क आहे. म्हणजे आज 70 वर्ष जुन्या फिशरीज आहेत, त्यांनासुद्धा पैसे मोजल्याशिवाय माल नाही मिळत. बरोबर. इतकी ती सगळी लॉबी आणि त्या पद्धतीत काम करते. आता आम्ही हा जो डिसिजन घेतला की फ्रेशमध्ये उतरायचं, कारण पेमेंट सायकल्स आर फास्टर, म्हणून आम्ही त्यावेळेस ते घेतलं. पण आम्हाला ते करण्याकरता वी हॅड फायनान्स इन हँड. ओके. सो तुम्ही उद्यमी जॉईन कुठल्या वर्षी केलं? मी TT 24 मे केलं. 24 मे मे. 24. ओके. हां. आणि PMP ऑक्टोबर का नोव्हेंबर. ऑक्टोबर 2024. सो ऑक्टोबर 2024 ते आत्तापर्यंत आपण एप्रिल 2026 मध्ये आहोत. हो. किती कन्साइनमेंट्स तुम्ही पाठवल्यात? माझ्या आत्तापर्यंत 136. हो, 136 कन्साइनमेंट गेल्यात. आणि किती देशांना गेल्यात? 4 देशांना. ओके. आणि आत्तापर्यंत साधारण काय रेव्हेन्यू जनरेट केला आहे? 9.25. टोटल रेव्हेन्यू म्हणतो, प्रॉफिट्स नाही म्हणत. नाही 9.25 रेव्हेन्यू. 9.25 करोड रुपये. ओके. सो आता ह्या सगळ्या प्रोसेसेसमध्ये उद्यमी महाराष्ट्राची कुठली सिस्टीम तुम्हाला वाटली जी तुम्हाला कामाला आली आणि तुम्हाला वाटलं दिस हेल्प मी टू स्केल अप? सिस्टीम म्हणाल तर पहिली गोष्ट डॉक्युमेंटेशनचा माझा जो झालेला अभ्यास होता, काय काय बघायचं, काय काय नाही बघायचं, हा मला खूप उपयोग झाला. की ते सगळं रेग्युलरली कशा पद्धतीत चेक करत. दो ॲज यू सेड की ते करणारं कोणतरी दुसरं असतं. पण जसं ह्याच्यातलं मी एक उदाहरण सांगतो की माझ्या पहिल्या 10-12 कन्साइनमेंटला माझ्या CHनी रोड टेपला N लिहिलं होतं. हो. आणि माझ्या सगळ्या पहिल्या 10-12 शिपमेंट हाय व्हॉल्यूम होत्या. ओके. म्हणजे माझं आज रोड टेप कितीचं अडकलं तर 6 लाख रुपयाचं अडकलाय. ओके. आता ते आपण कस्टमशी किती, कारण त्यांनी काय केलं, त्यांच्या सिस्टीममध्ये ते N बाय डिफॉल्ट येतो. हां, त्यांनी ते चेंज नाही केलं. त्यांनी ते चेंज नाही केलं, ते वाय करायला पाहिजे. ते न केल्यामुळे माझा तो तेवढा अडकलाय. तो अडकलाय. सो ही जी गोष्ट, पण मला जेव्हा मी ते बघायला लागलो की आता CH करतोय, ठीक आहे करू देत, पण जेव्हा 12 हे झाल्यानंतर बिल ऑफ लेडीज चेक करत होतो त्यावेळेस तिथं N दिसलं. मग तोपर्यंतचं रोड टेप काढलं तर ते जवळजवळ 5,92,000 रुपयाचं होतं. म्हणलं हा स्ट्रेट लॉस. बरोबर. सो ती एक डॉक्युमेंटेशन चेक करण्याची ही गोष्ट. दुसरी गोष्ट नेटवर्किंग. तुम्हाला कनेक्शन्स तुमच्या बायरबरोबरची ठेवणं ही खूप महत्त्वाची, जी त्या ह्याच्यात शिकवलेली होती की तुम्ही त्याच्यापासून तो काय फक्त पैसे देतोय आणि तुम्ही त्याला माल देतोय इतका असं नाही आहे. तो कुठे प्रॉब्लेममध्ये झाला, काय झाला. याचा एक हे असं झाला की ऑक्टोबर महिन्यामध्ये एका ह्याच्यामुळे दुबईमध्ये आमच्या जो फायनल बायर होता त्यांनी जवळजवळ 15 दिवस पैसे अडकवले होते. ओके. सो इट वेंट अप टू $2 लाख. तर मग 2 नोव्हेंबरला मी गेलो तिथे. माझा जो बायर होता त्याच्याबरोबर त्याच्या बाहेरपर्यंत जाऊन बसून 3 दिवस बसून ते सगळं करून, ठीक आहे 1.5 लाखच आले, पण $1.5 लाख निघाले. अजून बाकीचे दर महिन्याला अशा ह्याच्यात तो प्रॉब्लेममध्ये गेला होता. ओके. अच्छा, तुमचा बायर प्रॉब्लेमला म्हणजे तुम्ही त्याला हेल्प करायला गेलो. तर तो 4-5 दिवस थांबून ते, कारण अल्टिमेटली ह्या ह्याच्यात जर $2 लाख माझे अडकले असते तर माझंच मेजर प्रॉब्लेम झाला. बरोबर. त्यामुळे मग तिथे आम्ही दुबई थांबवायचा निर्णय घेतला की आता नाही करायचं दुबई म्हणून. आणि मग देअर मी स्टार्टेड टू मालदीव्स, थायलंड, तैवान. ओके. या 3 कंट्रीजला आता आपलं रेग्युलर चालू आहे. ओके. साधारण काय वीकली चालू आहेत, मंथली चालू आहेत, कसे? एव्हरी अल्टरनेट डे. एव्हरी अल्टरनेट डे. अच्छा, म्हणजे महिन्याला 15 कंटेनर्स? तिघांनी. अच्छा, 15 तिघांना की तिन्ही मिळून 15? नाही 15 प्रत्येक कंट्रीला अल्टरनेट डे, म्हणजे 15 कंटेनर नाही 15 कन्साइनमेंट्स. ओके. अबाउट 800 kg to 1000 kg. ती त्यांची रेग्युलर रिक्वायरमेंट रोजच्या रोज येते, त्याप्रमाणे देतात. सो जेव्हा पहिला ट्रेड झाला तेव्हा काय भावना होती? करू शकतो हे कळलं. बेसिकली 24 मेला जेव्हा TT जॉईन केलं तेव्हा हे असं होतं की आपण 3 दिवस फक्त बघतोय, आपल्याला परत जाऊन कॉन्ट्रॅक्टिंग करायचं. हे खूप हे भयंकर खूप वेगळं असतं.
याच्यात फार वेगवेगळ्या गोष्टी असतात, खूप डॉक्युमेंट्स असतात. ते 3 दिवस ऐकल्यानंतर सुद्धा इतके वेगवेगळे डॉक्युमेंट्स, हे याच्यातले सगळे अडचणी, कम्प्लायन्सेस, हे त्याच्यानंतर त्या 3 दिवसानंतर एक लक्षात आलं की जे कम्प्लायन्सेस मी माझ्या कॉन्ट्रॅक्टिंगमध्ये करत होतो तसेच सेम आहेत. कंप्लेंट. त्याचा टाईप वेगळा असेल, पण तेवढाच नंबर, तेवढाच हे, तो कुठलाही व्यवसाय असो त्याला करावंच लागतं. त्यामुळे तो एक महत्त्वाचं हे मिळालं त्याच्यातनं की करू शकतो. असं फार रॉकेट सायन्स म्हणजे जगावेगळं प्रकरण नाही. थ्रेट पॉईंट्स आणि हे तर कुठल्याच व्यवसायात नाही. बरोबर. असा कुठलाच व्यवसाय नाही की जो 100% फुल प्रूफ आहे. 5 लाख रुपयाच्यावर बँकेत डिपॉझिट ठेवले आणि बँक बुडली तर ती पण धोकादायक आहे. त्याच्यामुळं थ्रेट पॉईंट नाहीत असे तर कुठलाच हे नाही. त्यामुळे त्या ह्याच्यात तो एक महत्त्वाचा विश्वास मिळाला. आणि दुसरी गोष्ट, रोज जेव्हा संध्याकाळची कोचबरोबरची हे होती त्याच्यातनं मग अजून गोष्टी हे Confidence गेल्या आला. की हो, हे करता येऊ शकतं. टास्क जेव्हा केले, गुगल ट्रेंड्सपासून जेव्हा सगळं करायला लावलं यांनी, आणि त्या टास्कमध्ये जेव्हा लक्षात आलं की हे बघता येतं आपल्याला, असं काही नॉट रॉकेट नेसेसरी, सायन्स नाही आहे काही. बघता येऊ शकतं आपल्याला, करता येऊ शकतं. मग नंतर मग टीम लावली. नंतर मग पोस्ट PMP झाल्यानंतर जानेवारी महिन्यात मग टीम लावली काम करायला, काय करता येईल. मग मेल्स वगैरे सगळं पाठवायला सुरुवात केली, हे केलं. पण ठीक आहे, माझा एक, मी जसं आधी पण तुम्हाला म्हटलं त्याप्रमाणे, माझा एक बाय डिफॉल्ट विश्वास नेटवर्किंगवर आहे. 1 to 1 जाऊन करण्याच्या ह्याच्यावर आहे. त्याच्यावर जास्त आहे. त्याच्यामुळं मग त्याच ह्याच्यामध्ये ते काम सो करत. पहिला बाहेर कसा मिळाला तुम्हाला? हा जो कनेक्ट मी, हा जो एक्सपर्ट घेतला होता हां, त्याच्याच कॉन्टॅक्टमधला मिळाला. त्याच्याच contact. सो तुम्ही ठरवलं होतं की एक्सपोर्ट्समध्ये यायचं, की चुकून मी आलो समोर आणि डिसिजन घेतलं, की काय एक्झॅक्टली? 24 मेला जॉईनिंग वॉज डिसाइडेड की करायचं ते आता शिफ्ट नाही, पण करायचं. त्याच्या आधी जे वर्कशॉप अटेंड केलं, Workshop attend वर्कशॉप बाय केलं. डिफॉल्ट केलं की मग असं फ्ल्युकली केलं होतं अटेंड, की कसं? तो फ्लूक होता. काहीतरी मार्ग शोधायचा होता. गव्हर्नमेंट करायचं नव्हतं, कारणं काही असू देत, पण ते करायचं नव्हतं. त्या रटमध्ये परत जायचं नव्हतं. अतिशय वाईट ह्याच्यात होतं. त्याच्यामुळे तिथे परत शिरून हे करायचं नव्हतं, हे नक्की होतं. व्हॉट एल्स, तर तोच प्रश्न सो होता. ते शोधताना मग रील आली माझी. ओके. सो जेव्हा ते शोधत होता तेव्हा रील आल्या असतील अनेक, तुम्हाला माझ्यावर इतर ट्रेनर कोचेसच्या पण आल्या नाही, असतील. समहाऊ काय डोंट नो, यू आर कॅची. तुमच्या जो समोर हे आला तो ऐकला, पहिला जो हे ऐकला आणि मग 99ला जॉईन हो. झाला. तर तो जो पहिला आला इट वॉज कॅची, आणि म्हणून तो त्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळीच होता, तो लगेच अटेंड केला. ओके. आणि मग त्याच्यानंतर एक 15 दिवसांनी TT TT होतं होतं. पुण्यामध्ये. 24 मेला TT होतं ते attend. पहिलंच आय थिंक पहिलं TT, सगळ्यात पहिलं अच्छा, TT. ओके. फर्स्ट TT. द होल ambience was very great. The decor, drones and everything was very, very, it was wonderful experience. 3 दिवस was very good. इनफॅक्ट त्याच ह्याच्यामध्ये माझ्या मागे बसलेल्या काही जणांनी, काही मिसक्रियंट्स होते, त्यांच्याशी पण भांडणं केली. म्हणजे आय वॉज नॉट, तुमची माझी ओळख नव्हती, काही नव्हतं, पण जे द काइंड ऑफ नॉलेज यू आर इम्पार्टिंग त्या ह्याच्यामध्ये हे मला मागे बसून ऐकायचं हे नव्हतं. आणि मग मी कोणाला तरी ह्याला सांगितलं, व्हॉलेंटियरला, मग हे बदल, मला दुसरीकडे बसायची व्यवस्था कर, हे कारण फुल होतं. हो, एंटायर हॉल वॉज फुल. 1200 लोक होते. 1200 लोक होते. आणि मला तुमच्या कोऑर्डिनेटरने जेव्हा फोन केला की टिपटॉपला आहे आणि 1200 लोक आहेत, मी म्हटलं टिपटॉपला जागा कुठं आहे, एवढी मोठी 1200 लोक बसणार. तो म्हटलं या तर खरं बघू. पण इट वॉज वंडरफुल. ते 3 दिवस वॉज, दॅट गेव मी द बूस्ट की यस, ओके. आय वॉज स्टील इन डायलेमा ऑफ अबाउट द प्रॉडक्ट. सिव्हिल करायचं मान्य, पण ही गोष्ट मला माहिती होती की कुठलीही गोष्ट ठरवायला सिव्हिलमध्ये प्रचंड वेळ लागतो. बरोबर. प्रचंड वेळ लागतो. ती इतक्या सहजी होत नाही. म्हणजे फ्रॉम कॉन्सेप्ट टू रिअलायझेशन इट टेक्स लॉट ऑफ टाईम. त्यामुळे तेच करायचं का, ह्याच्यामध्ये मध्ये एकदा विचार झाला होता डिहायड्रेटेड प्रोडक्ट्स. त्याच्याकरता मी तुम्हाला म्हटलं मी मऊला वगैरे हो. जाऊन आलो. पण ठीक आहे, दॅट पण तुम्ही ॲक्च्युली ऑन फील्ड उतरून बरंच रिसर्च भरपूर केलात तुम्ही. तुम्हाला रिझल्ट्स आत्ता जे मिळतात त्याचं मेजर कारण की तुम्ही स्वतः फील्डवरती गेलात, तुम्ही फिरलात, त्याचं बेनिफिट तुम्हाला खूप झाला. सो ह्या सगळ्या जर्नीमध्ये मला तुम्हाला विचारायचं की असा कधी पॉईंट आला की वाटलं की आपल्याला नाही जमत आहे? नो. एकतर कसं होतं, माय कोच वॉज अवेलेबल एव्हरी टाईम. काही असं अडचण आली, काही हे झालं, काय, एक तर कसं झालं, माझं डॉक्युमेंटेशन वॉज व्हेरी स्मूथ.
इथे सगळं आय थिंक वॉच इज नेम शंतनूवर इथे जो आपला अजिंक्य त्यांनी ती डॉक्युमेंटेशन माझी स्मूथ झाली, त्याच्यामुळे मला त्याच्यात काही अडचण आले असं हे वाटत नव्हतं. दुसरी गोष्ट माझं त्या काळामध्ये फिशच्या याच्याकरताचं अभ्यास चालू होता, फिरणं चालू होतं, त्याच्यामुळं तर नाही हा प्रश्न नव्हता. मग तो काय विचार करत होता तो मी जानेवारीच्या आधी PMP करत असताना जो काय केला तो केला की हे होईल, कसं करता येईल, काय अडचणी येऊ शकतात आणि हे अडचणी आल्या तर कशा पद्धतीत फेस करायचं. तेव्हा त्या पद्धतीतच ते. पण माय कोच वॉज व्हेरी हेल्पफुल. म्हणजे आय कॉल्ड ड्युरिंग द डे टाईम आमचे झूमवर सेशन चालू असायचे, त्याच्यात मी जेव्हा मध्ये जॉईन झालो तेव्हा काहीतरी अडचण आली म्हणून जॉईन झालं. त्यामुळं पण शी हेल्प मी अ लॉट. प्रत्येक प्रॉब्लेमला त्यांनी मला चांगली मदत केली आणि नंतर एकदा ठरल्यानंतर मग नाही. सो तो माइंडसेट शिफ्ट कसा केला तुम्ही? कारण आयुष्यभर सिव्हिल कॉन्ट्रॅक्टिंग केलं. आपलं एज काय साधारण? 57. मग ऑलमोस्ट 55 वर्ष तुम्ही आयुष्यातलं जे काय काम केलं आजही परवाच संपलं शेवटचं सिव्हिल वर्क. ओके, म्हणजे 57 वर्ष. आय थिंक तुम्ही कधी 20-25 वर्षाला? हो, 89ला सुरू केलं. 89 ऑलमोस्ट. आय रजिस्टर्ड ॲज अ अनएम्प्लॉईड सिव्हिल इंजिनियर. ओके. 2 लाखाचं रजिस्ट्रेशन सुरू केलं आणि मग तिथून कामाला सुरुवात केली. सो 30-35 वर्ष सिव्हिल इंजिनिअरमध्ये काम केल्यानंतर, कारण गव्हर्नमेंटमध्ये काम करण्याचा फॉर्मॅट वेगळा असतो. फॉर्मॅट खूप वेगळा. तिकडनं आता एक ऑन्ट्रप्रेनर म्हणून आता काम करतात. तो शिफ्ट कसा तुम्ही मॅनेज केला? आता ह्याच्यातली गमत अशी की माझी एक भीती होती की ह्याच्यातलं सेल्स आणि हे जे प्रकरण असतं हे कसं केलं जाईल. हां. तर मग मी त्याला निगेट करण्याकरता तो एक्सपर्ट जो आहे तो एक पिक्चरमध्ये आहे. आय मे नॉट बी फ्रंट एंडिंग द एंटायर ऑपरेशन्स, की सगळं मीच जाऊन बाहेरशी बोलीन हे करीन, पण जेव्हा वेन आय मीट बायर आय नो हाऊ बाय टू गो अबाउट इट. ती गोष्ट इतकी वर्ष इतक्या सरकारी अधिकाऱ्यांबरोबर काम केलं तो प्रॉब्लेम नाही आहे. तो प्रॉब्लेम मला डेफिनेटली एक हे होता की सेल्स म्हणजे हार्डकोर सेल्स, असं जाऊन सिम कार्ड किंवा हे कसं वगैरे, तर ते आपल्याला शक्य नाही. ही गोष्ट फिक्स आहे. म्हणजे जाऊन याला सिम कार्ड विक, त्याला इन्शुरन्स, कोल्ड कॉलिंग तुम्हाला, की कोल्ड सेल्स इज नॉट युअर फोर्टे. सो तो माइंडसेट शिफ्ट कसा आणला एक कॉन्ट्रॅक्टर टू एक्झिम्प्रेन्युअर? ॲक्च्युली बघायला गेलं तर वाटताना दोन्हीकडे बिझनेसच वाटेल, पण तो खूप मोठा शिफ्ट आहे. खूप मोठा शिफ्ट आहे. सो तो माइंडसेट शिफ्ट कसा हँडल केला आणि तो काय होता? माइंडसेट शिफ्ट करायला प्रॉब्लेम एकच होता की एक तर गोष्ट अशी होती की माझा निर्णय झाला होता की हे सिव्हिल इंजिनिअरिंग नाही, म्हणजे कॉन्ट्रॅक्टिंग नाही करायचं, ही गोष्ट फिक्स होती. त्याच्यामुळं दुसरं जर काय करायचं झालं तर आणि समजा मी हे सिलेक्ट केलं तर मला ह्याच्यात लागणारे जेवढे काही एक्सपर्टीज आहेत किंवा जे काही स्किल सेट आहेत ते मला आणावेच लागतील. आता जर माझ्याकडे जाऊन डिहायड्रेटेड प्रॉडक्ट कुठेतरी दुबईत त्या डिपार्टमेंटल स्टोअरला विकण्याची माझ्याकडे ते स्किल सेट नाही. मी जाऊन ते 10 हे तर मग काय करता येऊ शकेल, तर मग आपण कॅरीफोरला विकू शकतो. आपण आपले कोण परिचित आहेत ते शोधा, त्यातले कॅरीफोरवाल्यांचे परिचित कोण आहेत ते शोधा आणि ती एजन्सी कोण आहे काम करणारी तसं शोधा. मला कोल्ड कॉलिंग तर जमणार नव्हतं हे फक्त. त्याच्यामुळे इवन फिशमध्ये सुद्धा माझ्याकडे एक चांगली अपॉर्च्युनिटी ती B2C करायची. अच्छा. पण ते तिथे रेग्युलर करणं माझं हे नव्हतं. त्यामुळं हा कॉन्शियस डिसिजन आहे की B2B जे होलसेलर्स आहेत त्यांच्याशीच हे करायचं, आपली व्हॉल्यूमवर हे ठेवायचं, आपला मार्जिन्स खूप मोठे याच्यावर नाही ठेवायचा, पण व्हॉल्यूमवर ठेवायचा. मग त्या पद्धतीमध्ये म्हणून आत्ताचा हा जो शिफ्ट आहे फ्रोझनला शिफ्ट होण्याचा, तो त्याच्याच करता आहे की मरीनच्या भारतातनं एक्सपोर्ट होणाऱ्या बिझनेसमध्ये जवळजवळ 90 ते 91% इज फ्रोझन. ओके. हार्डली 9% हा फ्रेशमध्ये जातो. बाकी सगळा फ्रोझनमध्ये जातो आणि ह्यूज प्रमाणात जातो. अनबिलिव्हेबल ह्यूज इन क्वांटिटी, इन अमाऊंट, अतिशय ह्यूज प्रमाणात जातो. सो 2024 ते 2026 एवढ्या वेळामध्ये साधारणपणे 9.25 करोड रेव्हेन्यू अटेंड केला. 2025 14 जुलै. अच्छा, 14 जुलै 2025. हार्डली आय थिंक 7-8 महिन्यात. पुढच्या 5 वर्षामध्ये कुठे बघताय स्वतःला? 500 करोड निदान. 500 करोड निदान, कमीत कमी 500 करोड. आज फ्रोझन आत्ता जो माझा प्लांट आहे तो माझा आत्ता जो मी हायर केलेला कोचिनचा प्लांट आहे, इट हॅज गॉट कॅपॅसिटी ऑफ 45 टन्स अ डे प्रोसेसिंग कॅपॅसिटी. वाव. पर डे त्याची कॅपॅसिटी आहे. 25 दिवस प्लांट चालतो. आता माझ्याकडे जवळजवळ 4 कंट्रीजच्या
ऑर्डर्स आहेत. देवाच्या कृपेने, सगळ्यांच्या कृपेने फंड बॅकिंग आहे. त्यामुळे तिथे आम्हीच स्लो चाललो आहे की आपण पहिले लेटेस्ट स्लो अँड द वॉटर्स. स्टेडी. पहिलं कसं चालतंय, काय चालतंय, कशा पद्धतीत वर्कआउट होतं आहे, ते कसं आहे ते बघूया आणि मग फुल फ्लेजेड सुरू करूया. सो वी हॅव डिसाइडेड टू गो इन फॉर 10 कंटेनर्स अ मंथ. अदरवाईज तर देवाची मी प्रार्थना करतो की उद्यमीचं पहिलं 500 करोडचं अवॉर्ड तुम्हाला देता यावं. ह्याच्यामध्ये यावर्षी 100 या फ्रोझनमध्ये नक्की होईल. 100 करोड कराल नक्की म्हणजे आपल्या 27 फेब्रुवारीच्या याला तुम्ही 100 करोडचा अवॉर्ड घेताय. ती होणार. 100 करोड तर होणारच, त्याला काहीच प्रॉब्लेम नाही. कारण तेवढी ऑर्डर बरं ह्याच्यात हे 100 करोड आपण बोलताना एंटायर स्कीम ऑफ थिंग्समध्ये खूप मिनिस्क्युअल आहे. हो, खूप पूर्ण मिनिस्क्युअल, इकोसिस्टमच छोटे आहे. तो भयंकर बिझनेस तेवढा काही आहे. असं काही म्हणजे आपण रॉकेट सायन्स काय करतो. माझ्या शेजारचा प्लांट आहे कोचीनचा, अंगठा झाप आहे. 9,000 कोटीचा धंदा करतो वर्षाला. 9,000 कोटी. मल्लू आहे. 4 किलोचा सोन्याचा गहू घालून बसतो उघडा फॅक्टरीच्या आवारात. 9,000 कोटीचा धंदा करतो. लिहिता येत नाही, वाचता येत नाही, काही करत नाही. क्या बात आहे. माझ्या फॅक्टरीला लागूनच आहे. अल्पुझा म्हणून माझं गाव आहे कोचीनच्या पासून 15 किलोमीटरवर. त्या फॅक्टरीला लागूनच फॅक्टरी आहे. वर्ल्ड क्लास फॅक्टरी. अप्रतिम धंदा करतात. अप्रतिम धंदा करतात. स्वतः अनेक लोक आहेत की जे जसे तुम्ही करिअर शिफ्टच्या थॉटमध्ये होतात किंवा अनेक लोक आहेत की नवीन काहीतरी चालू करायचं आहे, व्यवसाय करायचा आहे, नोकरी पण सोडायची आहे, व्यवसाय चालू करायचा. अनेक लोक आहेत नव्याने चालू करायचे. अशा आपल्या मराठी लोकांना तुम्ही तुमच्याकडनं काय संदेश आहे? व्यवसाय हा कडेला राहून नाही होत. काठावर बसून पोहायला कधीच जमत नाही. जोपर्यंत तुम्ही त्यात उतरत नाही तोपर्यंत कळू शकत नाही. दुसरी गोष्ट 100% रिस्क फ्री असं काही नसतं जगात. बरोबर. आणि आज मी पुढच्या 4 वर्षभराचा प्लॅन चार्टर करून ठेवीन असं काही नसतं. उतरल्यानंतरच कळतं अरेच्या ही अडचण होती, बरोबर, किंवा ही पण अडचण येऊ शकते. आपल्याला कोणालाच वाटलं नव्हतं दुबईवर हल्ला होऊ शकतो. हो, सगळ्यात सेफेस्ट कंट्री होती जगातली. दुबईवर हल्ला होऊ शकतो हे आपल्याला कधीच वाटलं नव्हतं. तिथे झाला. बरोबर. आणि असं म्हणजे सगळं आज फायनल, माझी 5% प्रॉफिट फिक्स, असा व्यवसाय कुठला असतो? कुठलाच नसतो. बरोबर. जोपर्यंत उतरत नाही तोपर्यंत काही होत नाही. आणि काठावर बसून तर चुकून नाही पोहायला जमत. शेवटचे 2 प्रश्न आहेत माझे. जर 2024 साली उद्यमी महाराष्ट्र आयुष्यात तुमच्या आलं नसतं तर कसं असतं आता? इट वुड हॅव बीन डिफिकल्ट म्हणण्यापेक्षा मी स्विचवर नसतं केलं, पण मग ते खूप स्ट्रगलिंग गणित झालं असतं. आत्ताची जी इन्फ्रास्ट्रक्चरची जी स्थिती आहे आत्ता माझ्या सेगमेंटमध्ये, आता माझे सगळेच मित्र आणि हे सगळे त्याच्याबरोबर आहेत, तर परिस्थिती खूप वाईट आहे. एव्हरीबडी इज फेसिंग ह्यूज फायनान्शियल क्रंच. दे आर डुईंग ह्यूज बिझनेस. पण आधीच्या बिझनेसमध्ये तुमच्या पण तर मग ती गोष्ट खूप अवघड झाली असते. आणि लास्ट प्रश्न, ओमकार माळी काय आहे तुमच्यासाठी? कोण आहे तुमच्या लाईफमध्ये? काय? फ्रेंड, फिलॉसॉफर, गाईड. अतिशय छान. मला 1.5-2 वर्षामध्ये आपण जेव्हा भेटलो त्यावेळेस असंच कधी वाटलं नाही की अरे मी कसा प्रश्न विचारू. आय हॅव ऑलवेज आस्क्ड यू क्वेरीज. आय ऑल आस्क्ड यू की मला ह्याच्यात करायचं तर हे द्या. आपण लास्ट टाईम भेटलो त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं की मी तळोजाला 2 हे करतो आहे, अँड यू डेफिनेटली एनकरेज मी टू डू दॅट. इट्स ऑलवेज लाईक दॅट. मला तो हे खूप तो कनेक्ट आहे. सो मी ना एक कायम बोलतो की मी जेव्हा माझ्या मेंटीजला भेटतो, माझ्याकडनं शिकून ज्यांनी व्यवसाय चालू केला आहे. आज अमोदजींचं वय माझ्यापेक्षा मोठं आहे, पण माझे विद्यार्थी म्हणता येईल. माझ्याकडनं शिकून त्यांनी व्यवसाय चालू केला. पण प्रत्येक माणसावर कम्युनिकेट करताना मला बरंच काही शिकायला मिळतं. म्हणजे हे पॉडकास्ट करण्याचं ते एक कारण असतं की मला अनेक आयडियाज येतात, मला अनेक गोष्टी शिकता येतात. आजच्या या कम्युनिकेशनमधनं, आजच्या या कन्व्हर्जेशनमधनं मी जे शिकलो की एक ठामपणा,
जो असणं गरजेचं आहे की उतरलो तर मला करायचंच आहे. तो दृढ निश्चय करून त्याच्यावरती काम करत राहण्याची तयारी. म्हणजे फायनान्शियल बॅकअप होता किंवा ऑलरेडी बिझनेस होता. बऱ्याच वेळा लोकांना त्या सिक्युरिटीमधनं बाहेर पडायला घाबरतात, की ऑलरेडी माझा व्यवसाय आहे, तर मी तो कशाला सोडू? तोच वाढवायचा प्रयत्न करतो. पण तो जो निर्णय ना, की हा आहे तो बिझनेस वाइंड अप करता नवीन बिझनेस उभा करायचा, हा निर्णय ऐकायला जितका सोपा वाटतो ना, तितकाच कठीण आहे. कारण एका कम्फर्ट झोनमधनं बाहेर पडून आणि ते पण वयाच्या 50-55व्या वर्षी हा निर्णय घेणं, ही खूप मोठी गोष्ट आहे. त्यामुळे मला आजच्या कम्युनिकेशनमधनं किंवा पॉडकास्टमधनं जे शिकायला मिळालं, ते म्हणजे वय काहीही असो, तुमच्यात जर जिगर असेल ना, तर तुम्ही कसंही काही विश्व उभं करू शकता. हे मी शिकलो. तुम्ही काय शिकलात हे प्लीज या व्हिडिओच्या खाली शेअर करा. आणि तुमचे जर कोणी मित्र असतील, फॅमिली असतील, की ज्यांना वाटत असेल व्यवसाय चालू करावा आणि कसं करू हा प्रश्न असेल, तर दिस इज द राईट पॉडकास्ट टू लिसन. कारण अमोदजींकडनं मी जे शिकलोय, त्यांनी अनेक लोकांनी त्यातनं शिकणं गरजेचं आहे. भेटूया पुढच्या एपिसोडला. पण आत्ता तुम्ही काय शिकलात हे नक्कीच सांगा आणि त्याचबरोबर जर अजूनही व्यवसाय करायचा निर्णय घेतला नसेल, तर नक्की करा. एक्सपोर्ट इम्पोर्टचा करा किंवा कुठलाही करा, पण मराठी हात व्यवसाय नक्की करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय शिवराय. थँक्यू सो मच सर. थँक्यू सो मच.